राज्यात आरक्षणाच्या मागणीवर वातावरण तापलेले असताना जातीनिहाय जनगणनेची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अशातच कारंजा घाळगे येथे जातीनिहाय जनगणनेच्या मागणीवरून धार्मिक एकता ट्रस्ट आक्रमक होताना दिसत आहे। जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसह धार्मिक एकता ट्रस्टच्या तर्फे कारंजा घाळगे येथे अरविंद सुरेश भारतीय नेतृत्वात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या उपोषणाच्या मार्फत जातीनिहाय जनगणना करणे, मराठा समाजास टिकणारे आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणे, महाराष्ट्रातील सलोखा कायम राखण्यासाठी प्रयत्न करणे व समाज विघातक भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करणे, तसेच आरक्षणाचा संपूर्ण खरा फायदा सर्वांना मिळण्यासाठी खासगीकरण, कंत्राटीकरण, तासिका, मानधन थांबविणे व नियमित पदावर भरतीसारख्या मागण्या करण्यात आल्या। जे प्रत्येकालाच आहे, मराठा आहे, ओबीसी आहे, एससी आहे, एनटी आहे, या सगळ्यांना जर आरक्षणाची आवश्यकता आहे। प्रत्येक एखादा व्यक्ती, एखाद्या जातीचा, धर्माचा व्यक्ती समाजाच्या कित्येक पिढ्यांना मत आपल्याला मिळण्यासाठी म्हणून आणि क्षणिक प्रसिद्धी निर्माण व्हावी म्हणून। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून राघोजी पुणगे यांची रिपोर्ट। आपापसामध्ये